सोडून गेला आणि या घराला त्यांच्यासोबत मी 7 जन्माची वचने घेतली होती. तेव्हाप्रमाणे मी मानलं होतं त्यांना. तेच असे बाबा मार्गाला लागले. भावाची पाळणं देणारे मारुती, भाऊजी, ते सुद्धा हे घर सोडून गेले. आता कोण माझे अश्रू पुसतात? मला तर वाटते की या देवाला आमचा चांगला संसार बघवला नाही, म्हणून मला एकटीला दुःखाच्या खाईमध्ये लोटून गेला. आता मी कशी सावरू एकटी या संसाराला, कशी सावरू? जीव लगा साजना सादही ऐकना प्रेम आतुरले प्राण कोडंबले तुझ्यासाठी जरी जीव
सदानंद भैयाची आठवण झाली की काय? अरे पण तो तिथे मजेत असेल. अरे 10 दिन हो गए उसको, पुलिस ने उसको पकड़ के ले गए. अगर यही तो चांगला पावसाळ खाऊ नका आरामात. पण अब्दुल भैया तुरुंगामध्ये पोलीस सारखी मारत असतात असं ऐकलं. आणि अंडपाणी सुद्धा देत नाही म्हणे. हात जोडले बहीण तुला. अगं असं कुणी सांगितलं तुला की कैद्यांना सारखे मारतात म्हणून? अरे त्या पोलिसांना दुसरं काही काम नाही का? अरे नियमाप्रमाणे व्यवस्थित जेवण मिळते त्याला. अगं तू स्वतःसाठी स्वयंपाक करते की तो उपाशी असून तू सुद्धा उपाशी राहते? चाललंय कसं तरी भैया. आता आडनाव सुद्धा इच्छा नाही माझी. बहन मला कळतंय तुझं, पण त्याला मी तरी आता काय करणार? मुझे कुछ खता है राहुल भैया का. पण मला 5-6 महिन्यामध्ये एकही पत्र पाठवलं नाही. कुठे असतील भाऊजी? काय करत असतील? काय खात असतील? घाबरू नकोस अरे भाऊ राहुल भाई, चांगला सुखत आहे. आणि हे मी तुला एक पत्र वाचून दाखवत आहे. वायरावायचं करंट लागत आहे. भैया तुम्हीच वाचून दाखवा. ठीक आहे. प्रिय मित्र बंधू यस, तुझा अभावी मित्र राहुल याचा नमस्कार. 5-6 महिन्यानंतर प्रथमच तुला मी पत्र पाठवत आहे. तू माझ्यावर मला नक्कीच रागावला नसतीस, पण मित्रा रागावू नकोस. अरे त्यावेळेस माझी मनस्थिती ठीक नव्हती. माझा पत्र मिळता दादाला माहिती न विसरता कळवशील. दादाला नको पण माझ्या वहिनीला तरी कळवशील. राहुलची चिंता करू नकोस, तो अगदी सुकाळत आहे. मुंबईला मी खरंच सुखात आहे. मला चांगली नोकरी मिळेल, पण सारखी आठवण येते ते माझ्या वहिनीची. कसे दिवस काढत असेल. पुढच्या महिन्यात थोडे पैसे मी तुझ्या नावावर पाठवीन. हे गुपचाप माझ्या पैसे वहिनीला नेऊन दे आणि माझा नमस्कार. आईला सुद्धा माझा नमस्कार दे. अब्दुल भैया को नमस्कार. खाली माझा पत्ता दिलाय, जरूर पत्र पाठवा. मी वाट पाहत आहे. तुझाच मित्र राहुल रघुनाथ सावंत. बरं वाटलं भैया. राहुल भाऊचे आहेत ना, ते कुठे असो पण सुखामध्ये असो. अरे पंडू भाऊजीला पत्र लिहायला सांग. तुझी मला वहिनी चांगली सुखामध्ये आहे. तुम्ही तुमची नोकरी सांगून जीवाला जपा. आणि म्हणावं की पैसे पाठवू नका, त्याची काही आता गरज नाही. ताई रडायचं नाही. अरे रडून सुख मिळत नाही. अरे जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत संघर्ष करत राहायचं. आपले बघ, आपल्या जीवनात सुख कधी पाहायला मिळालंच नाही. पाहिले ते डोंगरावेळे दुःख, तरीही मी डगमगलो नाही. जीवन हे सुखदुःखाचे सागर आहे.
बहन समाज अपने आप को. ठीक आहे बहन, आता या पट्ट्याला गीत म्हणतात अजिये. अरे कशाला आला तिथे? सदानंद साहेबांना भेटायला आलो इथं. आहेत पण नाही. अरे ते सध्या कुठे राहतात हे चांगलं माहिती नाही. अरे तरी पण तू मुद्दाम इथे आलास? अगदी बरोबर. खरंच खूप छान आहात तुम्ही मॅडम. मी तुम्हाला तर भेटायला आलो तर मुद्दामच. अजी की अजा म्हणू तुला चालता हो इथून. मॅडम मला ज्या उन्हात तरी चालेल. मी सदानंद साहेबाचा चांगला एक मित्र आहे. मित्र तुरुंगात गेला म्हटलं मित्राच्या पत्नीचा काय हालचाल आहे ते बघावं म्हणून आलोय. अरे ह्या तुझ्या खोट्या सहानुभूतीची गरज नाही मला. अरे माझं दुःख सहन करायला मी समर्थ आहे, समजलं? आणि माझ्या छळाला दुःख करण्याचं काही कारण नाही. अरे सदानंद कशी असली ना तर ती माझी पत्नी आहे, समजलं? अरे जन्मभर सप्तपदी त्यांच्यासोबत चालली मी. अरे कसला नवरा आणि कसला काय. अरे कुठली सप्तपदी आणि कुठली जन्मगाठ मॅडम. या सर्व जुन्या गोष्टी आता तुम्ही विसरून जा मॅडम. तिथे आर्गंट आवाज बंद कर. अरे तुझ्या नवऱ्याचा छळवा सहन करण्यापेक्षा बंद कर तिचा आवाज. बदलल्या जन्मभर परत मारण्यापेक्षा एखादी नवीन मार्ग काढा. ही तिसरी थापड आहे, समजलं? अरे तिला सुद्धा तुझ्या तोंडातून शब्द बाहेर काढू नको. कळलं तुला? अरे नीट नव्हती ना? काय रे मी माझ्या मागे लागतो? पाण्याची बाजू अरे सुखाचा नवा वर्ग म्हणजे काय म्हणालास तू? मागेच तुम्हाला मी सांगितलं होतं की असल्या नालायक एवढं सोडून द्या आणि एखादे तरुण मोठा बघा आणि राहा सुका. काय रे भोपळा, अरे शरम आहे की नाही? किती तू खाल्ली? अरे पतीच्या हातून मला मरण आले तरी चालेल. अरे जोपर्यंत माझ्या जीवामध्ये जीव आहे ना तोपर्यंत मी दुसऱ्या तिसऱ्याचा कोणाचा विचार करणार नाही, समजलं? आणि परत पुरुषाच्या सहवासामध्ये काय सुद्धा स्पर्श सुद्धा केलेला नुसता पाप असतो. आणि तशी स्त्री समजू नकोस तू मला. तुमच्या भल्याचं सांगायला गेलो तर तुम्ही उलट चिंता माझ्यावर. अरे ज्याच्या करावं भलं तोच म्हणजे आपला खरं. ठीक आहे, तुझ्या सांगण्यावरून नवी जोडीदार म्हणून त्याची निवड केली. करावी असं म्हणतोस? मी तुम्हाला आवडत असेल तर मी तयार आहे. गालाय खरकट माणूस. धोका बघितला का तुझ्या आयुष्यामध्ये यार? चल निघ. पण हे माझ्यासोबत तयार होऊन लग्न
कक्षामध्ये. अगं रत्ना, अगं रत्ना, अगं तो बाहेर आहे. काय झालं बंडू, असं धाबा का टाकत आहे? तुझ्या बापाचा पंचनामा झाला. असं हे काय की काय झालं? अगं अशी रडतोस का तू? अरे किती असले तरी माझे बाबा होते ते. मी कुठं म्हणालो तुझा बाप नाही म्हणून? मग त्यांच्या निधनाची वार्ता येतात मला रडायला नाही का येणार? अगं मी कुठं म्हणलो तुझा बाप मेला म्हणून? तूच नाही का म्हणालास माझ्या बापाचा पंचनामा झाला म्हणून? हा तरी असं होय. पंचनामा म्हणजे तुझ्या बापाच्या इज्जतीचा पंचनामा म्हणलो. कसे आरोप माझ्यावर करतेस का हो? वाटेल तसे आरोप नको लावू. अंगाला हात लावायची कोणाची ताकद तरी आहे का? हो ना. मी तुझ्या इज्जतीविषयी बोलत नाही. मी तुझ्या बाबाच्या इज्जतीच्या इज्जतीविषयी बोलतो. अरे त्यांची इज्जत म्हणजे आम्ही तरणी ताटी पोरच. आधी नीट ऐकून घे. तसं असेल तर मी त्याच्याकडून सत्य बदलून घेईन. अगं तुझा बाप म्हणजे कच्च्या गुरुचा चेल नाही. सहजा सहजी सांगायला. तेव्हा मी एक युक्ती सोचली आहे बघ. कसली युक्ती? मी का म्हणतो तुला दिवस जाऊ द्यायचे. तोंड सांभाळून बोल. लग्नाआधी हात देखील लावू द्यायची नाही मी. अगं मी खरोखरच दिवस नाही जाऊ द्यायचं म्हटलं. आपल्याला ते नाटक करायचे आहे. त्यामुळे कसं होईल की तुझ्या बापाला माझ्यासोबत लग्न करावेच लागेल. आयडिया कशी आहे? पटली की नाही तुला? आयडिया एक नंबर आहे. आहे ना? तू काळजी करू नको. सगळं काही सुरळीत पार पडेल. अगं घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. आहे की नाही? घाबरायचं नाही तुझ्या बाबा. सगळं काही सुरळीत पार पडेल.
मी काय म्हणतो तुझा बाप घरी. हा? कोण का तू चिंचोर आरामखोर फौजीचा की आला. अबे किती वेळ सांगितलं तुला माझ्या घरी येऊ नको म्हणून. का माझी पोरगी तुला वैरी लागते का बे? बाबा, काही बोला नको. बाबा यांना काही म्हणू नका. मी चुकली, मला क्षमा करा. चप जास्त बोलू नको. हरामखोर कुठची आणि या हरामखोराला पाठीशी घालते. तोंड सांभाळून बोला मामाजी. त्यात एका गाठ माझ्याशी ह्या बंड्याशी. अबे चोप चिंदी चोप. काय ओरडत काय एवढे आवाज बसेल ना. अरे म्हणजे असं झालं तरी काय रे. बाबा कसे सांगू मी. मला माफ करा. लवकरच लागते. माझं पाऊल चुकलं. मी याच्या बाळाची आई होणार आहे. चांगल्या कोंबड्या खापल्या बापा. अरे लग्न आधी हे कोंबड्या खापले. बाई मला मारतास का तिच्या परी. अरे हत्तीच गडबड दिसते बे बंड्या. असा सो का बे पराक्रम. बाहेर कोंबड्या खापला धापला घरात येऊन धापला आणि असा परिणाम झाला. आणि हे पिल्ले तयार केलास कोंबडीचे. चल जा. अबे माझ्या वेळेस समोर दिसू नको. नका हो त्यांना चिडू. उलटी त्यांची मनधरणी करावी आपण. चला लवकरात लवकर तुमचं लग्न उरकून टाकू. अगं काय म्हणतेस पोरी. अडला नारायण गाढवाचे पाय धुतले. रत्ना तुझ्या बापाला सांग माझा पान उतारा चालणार नाही म्हणून. ठीक आहे बाबा नाही तर. ठीक आहे बाबा नाही करा. लग्नाची तयारी करा. मी सहजपणे लग्नाला तयार होणार नाही. तुझ्या पोटात वाढणारा बाळ माझंच असेल असं कशावरून होणार? बंडू तुझ्या पाया पडते. हो ते राहू दे. नको. पड ना पाया. करणे साजरी केलीस हो पोरी. नाक खाली का पाडलीस. अरे अरे बाबा पाया पडून चालणार नाही. माझी एक अट आहे बघा. हे पूर्ण होत असेल तर मी विचार कर. बोला तुमची काय अट. मला हुंडा बिंडा काही नको. त्याच्यापेक्षा हीच बरी. लवकर करावं. काय अट आहे तुझी. बँकेतील अफरातफर कोणी केली हे सांगा. हे मला माहित आहे. हे सर्व तुम्हाला माहित आहे. मला तुमच्या पुराव्याची माहिती हवी आहे. छेचे त्या बँकेच्या अफरातफरीमध्ये मला कोणीच एक सुद्धा काळी मात्र माहिती नाही. ठीक आहे मग चालतोय मी. कुवारी माता बनवा तुमच्या बाबा थांबवा ना त्यांना. थांबवा. अरे बाबा तुझ्या
सगळ्या अटी मला मान्य आहेत. मी ठीक आहे, तुला सगळे पुरावे देतो. मी लग्नाला तयार आहे. चला तर मग लग्न उरकून टाकूया. मी सगळे तुमच्याकडे घरी गेल्यानंतर जे दडवून ठेवलेले आहेत सगळे पुरावे मी तुमच्याकडे सुपूर्द एकूण एक पाहिजे. एकूण एक पूर्ण पुरावे तुमच्याकडे सुपूर्द करतो. ठीक आहे मग. चला. चला. सुमन, कसला विचार करत आहेस? संपलं, सारं काही संपलं. काय केलं तुझ्या आयुष्यात? तुझा नवरा सदानंद गजाआड आहे, तुझे सासरे गेले, शिवाय राहुल सुद्धा इथे नाही. मग अशा परिस्थितीचा फायदा अजित उठवल्याशिवाय राहणार नाही. मग या जगात जगणं अशक्य होईल तुला. तेव्हा काय करू मी? काय करू सांग ना. वेळे तेव्हा तो तुझ्या परिस्थितीचा फायदा घेण्यापूर्वी जर तुला पतिव्रत्य टिकवायचं असेल तर आत्महत्या कर. आत्महत्या का? मी आत्महत्या करू? होय, आज ना उद्या तुझ्या शिलावर घाला पडेल. तू कलंकित होशील, गुन्हा नसताना पापी ठरशील. त्याकरिता तू आत्महत्या कर. नव्हे ती करावीच लागेल. होय, हे खरं आहे. मला फक्त शिव सोडायला हवं. मग आता कसला विचार करतेस? मृत्यूला समोर जायची तयारी ठेव. विष प्राशन करून जीवनाचा शेवट करून घे. तरच या घरातील वातावरण शांत होईल. घे जीवनाचा शेवट करून घे. होय, मला माझ्या जीवनाचा शेवट करून घेतलाच पाहिजे.
लपवण्यापेक्षा चाल माझ्या बरोबर. अरे तुला कितीदा सांगितलं की मी तुझ्या बरोबर येणार नाही. हं? कोणते शब्द सांगू? माझ्यासोबत चाल, अगदी तुला सुखात ठेवीन. एक शब्द सुद्धा बोलू नकोस. का नेहमी नेहमी तेच सांगतो? हं, तुला काय वाटलं? हा, मी बाजारपासून वाटली तुला? अरे माझ्या नवऱ्याचा संसार सोडून मी तुझ्या बरोबर येणार तुला? अरे तुला काय वाटलं मी एक असाही स्त्री आहे? आजपर्यंत 7 बायकांना हात लावले, पण कोणतेच काम झाले नाही. म्हणून तू मला पण हात तू लावायला 8वी आहेस, 8वी. पण वाहट पाहावी लागतं 8वीला. सुमन, तू काय अशी मानणार नाही. तुला जबरदस्तीने घराबाहेर घेऊन जावंच लागेल. अरे माझ्या अंगाला हात तरी लावून बघ. अरे ना मर्दा. अरे यशोदेच्या पोटच्या 8व्या पुत्राला कंसाने त्याचा वध केला होता. तसा तुला करायचं आहे का? बोल. आणि तुझ्या जीवनात येणारी म्हणजे मी 8वी स्त्री. अरे एखाद्या विहिरीमध्ये जाऊन जीव दे. आणि तुला काय तुझा जीव प्यारा असेल ना तर चल निघ म्हणते ना. नाहीतर माझ्या हातून काही वेगळं घडलेलं हे तू बघू शकणार नाही. कृष्णाचा अवतार आहे, माहिती आहे मला. चला सरळ माझ्या बरोबर. आणि नाही आली तर काय करशील तू? नाही येणार. हा, मी तुला जबरदस्ती उचलून नेणार. सोड मला. अरे उठा मेरे आंखों के सामने. अरे कितना समय देखता हूँ तुझमें. अब्दुल, तू माझ्या बाजूने पडू नको. फार भारी करा तुला. जा, चल जा. अरे अजय, तेरी दादागिरी तो अपने पास रख. अरे तुझ्यापेक्षा भारी भारी मी सरळ केलेलं आहे. अरे मेरी 1 लात तुझे रस्ते को लगा देगी. मग आज तुझं वाचन करावंच लागेल. अरे जिसको खुद की बीवी नहीं संभाल सका वो क्या दूसरे की इज्जत बचाएगा? अरे मेरे बीवी की तो मैं संभाल नहीं सका, लेकिन अभी किसी पर अत्याचार नहीं होगा. मग आता मला 6 खून करावाच लागेल. अब्दुल, जातोस की नाही? अरे एका अभिवर तू बिंदास अत्याचार करशील आणि जे मी पाहतो या उघड्या डोळ्याने. अरे पाहत आहेत नसेल तर डोळे बंद कर ना. या पट्ट्याला अजित म्हणतात, अजित.
सुमन, अगं हे सुमन, तो अब्दुल कशाला आला होता तुमच्या? मी नाही सांगणार कशाला आला होता तो. आणि काय करणार आहे तुम्ही? काय तुम्हाला नाही? काही फरक पडणार आहे? काय नाही? काय नाही. ए. ए, कोण आहे मी तुमची? खरंच सांग, तू कशाला आला होता तू इथं? कशाला आला तर सांगू. तो माझी अब्रू वाचवण्यासाठी आला होता. म्हणजे तुझी अब्रू लुटायला कोण आला होता रे इथं? तो अजा, तुमचा जीवलग मित्र, तो माझी अब्रू लुटायला आला होता. भैया देवासारखे धावून आले आणि त्यांनी माझी इज्जत वाचवली. काय? तो तुझी इज्जत लुटायला आला होता? म्हणजे का अशी विचारता तुम्ही आश्चर्यचकित होऊन? का म्हणजे तुझी इज्जत लुटायला आला होता? म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं आहे की त्याने माझी इज्जत लुटली पाहिजे होती? असं म्हणायचं तुम्हाला? सुमन, शांत हो. अजय आला होता इथे? हो, अब्दुलनं त्याला खेदलं इथून? हो. हा मजा. अरे तू माझ्या या धर्मपत्नीवर अत्याचार करू पाहतोस काय? पण मी पण सोडणार नाही साल्या तुला. हो, तुम्ही त्याच्याबरोबर दोस्ती नसती केली ना तर ही पाडी चालली नसती आपल्यावर, किंवा समजा माझ्यावर. तुम्ही तसे वागले म्हणून ती पाडी माझ्यावर आली ना, हे तुम्हाला का समजत नाही? बोला ना, आता गप्प का? साल्या पोचलेल्या कुत्र्या, तू माझ्याच संसारामध्ये आग लावू पाहतोय. पण थांब साल्या, मी पण सोडणार नाही तुला. अरे मी थोडा का व्यसनाधीन झालोय आणि तू म्हणून काय तर माझ्या व्यसनाचा गैरफायदा उठवू पाहतोय? अहो, म्हणूनच मी तुम्हाला सांगत होते की दारूच्या आहारी जाऊ नका म्हणून. माझं ऐकलं नाही ना? हे बघा, आता सगळे काही सोडून द्या. आपण नव्याने आपला संसार उभा करू. आपण नव्याने आपल्या संसाराला लागू. काय म्हणते मी? हे का आता तू कसलं नवीन जीवन धरून बसलीस ग? सुमन, आता सारं संपलंय ग. आपल्या आयुष्यातील सारं काही संपलंय. हो, तुम्ही मी असताना असं धीर सोडू नका. अहो, गरिबीत का होईना, पण सुखात राहू आपण. सुमन, अगं तू ना मनी बाळगलेल्या सगळ्या शुभ स्वप्नांची मी राखणामोडी केली ना ग. काय दिलंय का मी तुला? तुम्ही जर अशी खचले तर मी एकटी काय करणार? हे बघा, तुम्ही अशी निराश होऊ नका. अहो, काहीतरी नवीन मार्ग काढू आपण. चला, थोडी विश्रांती घ्या. चला. नाही सुमन, पण असं काय करते तुम्ही? चला म्हणते ना. चला ना, की अजून दारू प्यायची आहे? बंडू भाऊजी, तुम्ही तरी समजावून यांना.
सदानंद भैया, तुमच्या मनातील दुःख काढून टाका बरं आणि पूर्वपरी संसाराला सुरुवात करा. अरे अरे आता यापुढे सुख आणि ते माझ्या नशिबी नाही रे, नाही बंधू, नाही बंधू, आता मला ते शक्य नाही रे. अरे मी स्वतःच माझ्या स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला. अरे जन्मदात्या बापाला मी लाटेच्या एका ठोकरीने उडवून दिलंय रे. स्वतःच्या भावाचा कर्दन काळ बनवून मी स्वतःच्या भावाला घराच्या बाहेर हाकलून दिलंय. आणि माझ्या या सोन्यासारख्या पत्नीला शब्दाची वस्त्र घात करून नाना तऱ्हेने छळलोय रे, नाना तऱ्हेने छळलोय मी हिला. अरे ज्या हाताने मी हिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय, त्याच हाताने मी हिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतलंय. आणि आता या नीच नालायक माणसाच्या पद्धतीने पुन्हा सुख येणार म्हणतेस तू? सदानंद भैया, असे निराश न होऊ नका. सुखामागे दुःख, दुःखामागे सुख हे ठरलेले नसते. तुमच्यावर चोरीच्या आरोपामुळे हे असले कृत्य वाईट घडले, पण यापुढे सदानंद भैया काही घडणार नाही, कारण तुमची नोकरी तुम्हाला परत मिळणार आहे. खरंच खरंच बघू भाऊजी. होय 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 ऐकलं का तुम्ही काय म्हणतात? यांना पुन्हा नोकरी मिळते? होय. तेही बँकवाले उर्वरित पुन्हा नोकरी घेणार आहेत. बँकवाले उद्यापासून सर्व काही सुरळीत होईल. देवच पावलं म्हणावं. है की नाही? दिवस पाहू. अरे पण बंडू, तू हे सारं काही सांगत आहे हे कशावरून सत्य म्हणायचं रे? अरे माझ्या बॅगेमध्ये त्या चोरीच्या आरोपाखाली पैसे मिळाले. मी एक चोर माणूस आहे आणि अशा चोर माणसाला ती बँकवाले पुन्हा नोकरीवर घेतील का रे? थांबा तुम्ही. मी सर्व काही आणतो पुरावे. खरंच का? तुमची नोकरी परत मिळणार? खरंच सुमन, फार चुकलोय ग मी, फार चुकलोय. सामोऱ्या असे सामोऱ्या. खूप खूप त्रास दिलाय ना ग मी तुला, खूप छळलोय तुला, नाना तऱ्हेच्या वेदना दिलाय तुला. तरी पण तू माझ्या जवळ केलीस मला. अहो जाऊ द्या त्या गोष्टी. आता त्या गोष्टी काढून काय फायदा? आम्हा इकडे काय काय रत्ना, हे नाना म्हणजे तुझे काय वडील का? आणि तू त्यांना असं धरून का बरं आणली? ते कळेलच तुम्हाला. तर बोला नानासाहेब उर्फ मामासाहेब, तुम्ही घडवलेल्या कारस्थानी कथा. सदानंदराव, मला माफ करा. केवळ पैशाच्या अभिलाषेने तुम्हाला दारूचे व्यसन चढले आणि तुमचा संसार मी उद्ध्वस्त केला आणि तुमच्या बॅगेमध्ये हीच पैसे दळून ठेवले. म्हणजे हे सारं कारस्थान करण्यासाठी तुला पैसे तरी काय कुणाकडून मिळाले होते रे? सूर्यकांत आणि अजित कडून. आणि सूर्यकांतला तुमच्या इस्टेटीवर पूर्ण ताबा मिळवायचा होता आणि अजितला तुमची पत्नी हवी होती. त्या दोघांनी आपल्या हाताशी धरून हे सगळं कारस्थान करायला लावलं. त्यामुळे तुमची नोकरी गेली.
नाना हे सारं कशासाठी केलं होतं तुम्ही? कशासाठी केलं नाना? नाना खरंच हो, तुम्हाला मी माझ्या वडिलाप्रमाणे मानत होतो. आणि तुम्ही या वयामध्ये असे एवढ्या वाईट कृत्य करू शकता? स्वारी, मी सुमन सावंत. मी तुमचा बंधू भाऊजी नाही. मी आहे एक CID इन्स्पेक्टर. 2-4 वर्षापासून बँकेत पैशाची अफरातफर होत होती. त्यात काही लोकांच्या हात होते. म्हणून त्यांना पकडण्यासाठी बँकेने CID कडे केस दिली. मी CID मध्ये भरती झालो आणि आपल्याच गावामध्ये ते केस माझ्यावर सोपवले. मी त्यावेळेस ह्या रत्नाला हाताशी धरून प्रथम आरोपीला हाताखाली घेतले. त्याचबरोबर मला हे नाना सापडले. बॅगेत सापडल्या नोटांवर नानांचे ठसे आहेत. मी सदानंद आहे. अशा प्रकारे तुमच्यावर चोरीचा आरोप लावण्यात आला आणि बँकवाले परत तुम्हाला नोकरीवर घेणार आहेत. आता मनातील वाईट विचार काढून नव्याने संसार करा. खरंच मी चुकलोय ग, खरंच मी चुकलोय. आजपर्यंत मी चुकीच्या मार्गाने चालत आलो. परंतु मी आज माझ्या या पवित्र पत्नीची शपथ घेऊन सांगतोय, याच्या पुढे मी कधीही वाईट मार्गाने जाणार नाही किंवा दारूला स्पर्श सुद्धा करणार नाही. आता मुख्य आरोपी सूर्यकांतवर अजितला पकडायच्याही मध्ये. मी तयार आहे बंडू साहेब, पण माझ्या पोरीला सोडू नका. तिला आपली करा. मला वाटल्यास फाशी द्या. मी तयार आहे. बाबा मला फाशी होणार. मग माझं पुढे कसं होणार? माझ्या मुलीवाला पोराचं कसं होणार? बाबा इन्स्पेक्टर रत्ना, जास्त बोलू नको. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे बघ. सदानंद भैया, दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की माझा मित्र तुमचा भाऊ राहुल काय क्षणातच येत आहे बघ. कालच त्याचा फोन आला माझ्याकडे. राहुल येणार अगोदर सदानंद भैया बहिणी चान्स चांगला आहे बघा. भाऊजी नाही, तुम्ही इन्स्पेक्टर बंधू. अगोदर नानाला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातोय, मग नंतर त्या दोघांना पकडून मोठ्यात मोठी शिक्षा देण्याचा प्रयत्न करतोय मी. कोण आहे रे तिकडे? बदला घेतो. अर्धे इकडे जा, अर्धे तिकडे जा आणि बाकी सर्व माझे मागे या. पकडला त्याला. चल येतो ना माग माग. चला. हा, लेफ्ट राईट लेफ्ट. ठीक आहे. चला अगोदर जेवण करून घ्या. सुमन, सुमन खरंच काय अवस्था केली, जमीन काय अवस्था केली. खरंच सुमन, खरंच तुला खूप छळलंय का, खूप त्रास दिलाय, खूप यातना सहन कराव्या लागलाय तुला सुमन. खरंच खरंच मला क्षमा करशील ना सुमन? तसं बोलायचं नाही पत्नीला.
पत्नीने पतीला क्षमा करायची असते आणि मी तुम्हाला क्षमा करणार नाही केलं म्हणून समजा. खरंच खरंच किती महान आहेत ग तू. अहो तुम्ही असं काय बोलता. चला अगोदर जेवण करून घ्या. चला. थांब सुमन थांब. खरंच मला आज बोलू दे. खरंच तुझ्यासोबत आज मला खूप काही बोलायचं आहे. माझ्या मनातील दुःख खूप काही मला बाहेर काढून घ्यायचं आहे. खरंच खरंच सुमन आम्ही पुरुष किती निर्दयी आहोत का. आम्हा पुरुषांवरती थोडा जरी आघात झालाय ना तरी आम्ही सगळं जीवन निर्दयी झालं असं समजून व्यसनाच्या आहारी जातो. नाही त्या माणसासोबत संगत करतो. ही आपली प्रेमळ बायको आपल्यावर कितीही प्रेम करत असली ना आम्ही तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. तिला छळतो. अगं प्रसंगी तिला मारतो सुद्धा. तिच्या पतिवर्तीच्या चारित्र्यावर आम्ही संशय घेतो. पण सुमन खरंच बघ तुम्ही स्त्रिया किती महान आहात. खरंच किती अभिमान बाळगता का तुम्ही आपल्या नवऱ्यात. आता तो कितीही वाईट वागला तुम्हाला किती मारलं छळलं काही केलं तरी शेवटी पती हाच आपला परमेश्वर समजून तुम्ही त्याला आपल्या कुशीत सामावून घेता. सदानंद भैया अरे जितने जल्दी हो सके तुम यहाँ से भाग जाओ. चुप. काय झालं रे. काय झालं अब्दुल. तू आणि तू असं आम्हाला पडून जायला काय सांगतो इकडे. भैया अरे सूर्यकांत और अजीत हाथ में पिस्तौल लेके तुम्हारे घर की तरफ आ रहे. अरे जा त्या मागच्या दाराने तू पडून जा. नाही. सुमन भाई इनको घेऊन जा. पण अब्दुल पण तू आमच्यासाठी आपला जीव असा धोक्यामध्ये काय घालतोय रे. अब्दुल मी त्यांच्यासोबत मुकाबला करायला तयार आहे. तू घाबरू नकोस. पण तू आपला जीव असा धोक्यामध्ये घालू नकोस अब्दुल. पण मी काही नाही भाई. सुमन भाई सबको यहाँ से लेके जाओ. मी सांभाळतो त्यांना. नाही अब्दुल नाही. होय दादा होय. अभी लोग कहते हैं कि मुसलमान गद्दार होता है लेकिन आज वक्त आ गया है. एक सच्चा मुसलमान हिंदू की जान बचा सकता है और बचते बचते मर जाए. भैया भाभी अब्दुल काय झालं रे तुला. अब्दुल
बघ माझ्या सुमनला काय झालंय ग. सदाराम दादा काय झालं वहिनीला? तुझ्या वयाने कोणी मारून घात केला रे, तुझ्या वयाला घात केलाय. दादा दादा हे त्यात का दोघे इथं उभे असणार आहे दादा? होय राहुल तेच आहे. दादा थांबा आता. ए, कोण तू इथं कशाला आलीस? चल चालती हो इथून. चल चालती हो इथून. तुझं काय काम नाही इथं? राहुल राहुल माझं ऐकून तरी घे रे. काय ऐकायचं राहिला? तुझं काही ऐकायचं नाही. चल की तू चालती हो. राहुल मी तुझ्याजवळ थांबायला नाही आली, मी तुला सांगायला आली. काय सांगणार तुम्हाला आणि काय सांगणार? राहुल राहुल तू मुंबईला पडून जा. हे जे दोघी जण आहे ना, यांनीच तुझ्या वहिनीचा खून केलाय आणि हे तुला तुला पण मारून लागतील. राहुल, तू मुंबईला पडून जा. राहुल. काय माझ्या वहिनीचा खून यांनी केला? खरं सांगतेस तू? सूर्यकाळ तुला सोडणार नाही. पडदा कुठे हराम खोरानो? ज्या ज्या ठिकाणी मारीन ना दोघांना त्या त्या ठिकाणी सुजावून टाकेन. साल्यांनो चांगल्या सज्जन माणसाला मारलं. तुमच्या पापाची घडी भरली समजा. चला पोलीस स्टेशन मध्ये दोघे. नाही झालं तरी पण तरी आपल्या परत सोबत आहे राहुल. मला